मला वाटतं देशातल्या जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर दिसतोय। त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसत आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी 400 त्या ठिकाणी पार होईल यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात, मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत। महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिलं त्यांनी पाहावं। मला वाटतं 340 बोलत असताना तिघांचे मिळून 40 असं कदाचित त्यांना बोलायचं असेल। पंतप्रधान पदी जे आहे ते राहुल गांधी बसतील असं दावा होतो। नाही, मला वाटतं जर तसं असतं तर निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचा उमेदवार त्यांनी घोषित केला असता, ज्यांच्यामध्ये आजही एक वाक्यता नाही आहे। उद्धव ठाकरे त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नाहीत समजतंय, शरद पवार ममता बॅनर्जी जात नाहीत असं समजतंय। त्याच्यामुळे निकालाच्या अगोदर या ठिकाणी अशा प्रकारची इंडिया आघाडीची अवस्था आहे, तर भविष्यात काय होणार आहे। 4 जून नंतर जे शरद पवार गटातले काही प्रमुख आमदार आहेत त्यामध्ये जयंत पाटील सुद्धा असतील, हे कुठेतरी काँग्रेसमध्ये जातील असा दावा जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला। खरं म्हणजे जयंत पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं, परंतु या बोलण्याला त्या ठिकाणी अर्थ आहे। राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं भविष्य त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात। पदवीधरबाबत मुंबई पदवीधरबाबत शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज घेतला, मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच अशा प्रकारे त्यांनी अर्ज घेतला आणि कुठेतरी मला वाटतं महायुतीमधल्या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत, परंतु महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी एकत्रित बैठक होईल आणि कदाचित महायुतीचा म्हणून त्या विधान परिषदेकरता उमेदवार समन्वयातनं जाहीर होऊ शकतो। आता बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल। भाऊ, छगन भुजबळ यांचं जे वक्तव्य आहे ते वारंवार समोर येतं आहे। संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की छगन भुजबळ यांनी आता जे काही स्वतःची भूमिका आहे ती स्पष्ट करावी। नाही, छगन भुजबळ भूमिका स्पष्ट करणार नाहीत, कारण भूमिका स्पष्ट झाली तर कॅमेरे त्या ठिकाणी जायचे बंद होतील आणि त्याच्यामुळे अशी संदिग्ध भूमिका असेल की मीडियालाही रोज त्या ठिकाणी कॉन्ट्रावर्सी मिळते, सनसनाटी मिळते आणि भुजबळ साहेब यात माहीर आहेत। पुरोहित असतील किंवा मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या अमोल मेटकरींसोबत मी स्टेजवर बसणार नाही असं मेधा कुलकर्णी यांनी बारामतीच्या सभेत म्हटलं होतं। तो किस्सा जो आहे तो त्यांनी आता सांगितलेला पाहायला मिळतो। नाही, त्यांच्या संदर्भात पुरोहितांच्या संदर्भात जे वक्तव्य अमोल मेटकरीचं त्या ठिकाणी होतं त्या संदर्भात त्यांची ती भूमिका असेल आणि त्यामागे त्यांची संतापाची किंवा नाराजीची भूमिका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।